सकाळी मोकळ्या रस्त्यावरून चालताना विजय कविताला म्हणतो, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. ते दोघंही एका झाडाखाली थांबतात. कविता त्याच्याकडे पाहत, हा बोला ना. बऱ्याच दिवसापासून मला जाणवतंय की तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. तेव्हा विजय म्हणतो, कविता आय लव्ह यू. कविता, काय सांगता? मला माहिती आहे की तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणूनच तर आपण एकत्र आहोत. आपले विचार जुळतात. आपण एकत्र काम करतोय. माझेही तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि ते कायम तसेच राहणार आहे. आता मी तुला जे सांगणार आहे त्यानंतर कदाचित ते प्रेम तसेच राहणार नाही, याचीच मला भीती वाटते. अहो, जग घाबरते तुम्हाला आणि तुम्ही काय घाबरतात? जे काही सांगायचे ते एकदम सांगून टाका, म्हणजे तुमचे आणि माझे मनही हलके होईल. मी पुरुष म्हणून कसा आहे? कविता, सर हा काही प्रश्न झाला का? तुम्ही पुरुष म्हणजे कसे आहात हे सारे जगाला माहिती आहे. मी वयाच्या 18व्या वर्षापासून तुम्हाला पाहते आहे, तुमच्यासोबत काम करते आहे, पण पुरुषात असणारा एकही गुणधर्म मला तुमच्यात कधी दिसला नाही. विजय, कदाचित तू माझ्याकडे फक्त चांगल्या नजरेने पाहतेस म्हणून असेल. बरेच दिवस झाले तुला सांगेन म्हणतोय, पण माझ्याशी मनाशी काही पक्के होत नव्हते. आज झाले म्हणून तुझ्याशी बोलायची हिंमत करतोय. कविता, बोला ना सर. विजय म्हणाला, स्वतःला सावरत तिला म्हणाला, मी प्रेमात पडलोय. कविता, सर यात काय नवीन आहे? गेली 8 वर्षे मी पाहते तुम्ही कशा ना कशाच्या प्रेमात पडतच असतात ना. बरे, आता कशाच्या प्रेमात पडला आहात तुम्ही? विजय, आता मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. कविता, सर तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहातच, पण माझ्यामुळे तुम्ही नक्की कशाच्या प्रेमात पडला आहात ते मला कळत नाही. विजय, कविता तू कधी कोणाच्या प्रेमात पडलीस का? कविता, हो, तुमच्या प्रेमात पडली ना, कारण तुमच्या तोडीचा कोणी पुरुषच नव्हता जवळपास प्रेमात पडायला माझ्या. विजय, मी विनोद नाही करत आहे, मी खरंच सांगतोय तुला. प्रेमात पडली का तू कोणाच्या? कविता, बरं सांगा तुम्ही आता कशाच्या प्रेमात पडला? कोणती कथा आवडली जिच्यावर एखादा चित्रपट बनवावासा वाटतोय की कविता ध्वनिमुद्रित करायची असे वाटतंय तुम्हाला? विजय, तू कधीतरी आपल्या कामातून बाहेर पडून विचार करणार आहेस का? कविता, सर तुम्ही त्याचेच तर मला पैसे देता ना. विजय, कविता, आजही तुला वाटते का की फक्त तुला माझ्याकडे काम करण्यासाठी एक स्त्री म्हणून पाहतो? कविता, नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. बरं सांगा आता तुम्ही कोणाच्या प्रेमात पडला? त्यावर विजय म्हणाला, ते जाऊ दे आता ते सांगण्याची माझी इच्छा नाही. विजय आणि कविता चालत चालत एका फेरी पूर्ण करून पुन्हा आपल्या कार्यालयात येतात. चहा पीत पीत कविता आणि विजय यांच्या पुन्हा गप्पा सुरू होतात. कविता, सर शेवटी तुम्ही मला सांगितलेच नाही की तुम्ही यावेळी नक्की कशाच्या प्रेमात पडला आहात? विजय, तुला काय वाटतं की कशाच्या प्रेमात पडलो असेल मी? कविता, मगाशी तुम्ही विनोदाने म्हणाले की तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहात, पण तुम्ही माझ्या प्रेमात का पडाल? प्रेमात पडायला तुम्ही माझ्यासारखी सामान्य मुलगी का निवडाल? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या वयात किती अंतर आहे ते अंतरच सोडा, पण तुम्ही माझ्या प्रेमात पडलाच का? माझ्यात आहेच काय असे जे तुम्हाला माझ्या प्रेमात पाडेल? तुमच्या आजूबाजूला नवे अगदी जवळीत स्वप्नातील पऱ्या फिरत असतात. त्यातील कित्येकांच्या नजरेत मला तुमच्याबद्दल ओलावा दिसतो का? तो का दिसतो मलाही मनाला सांगणार, पण त्यातील कोणीही हसत हसत तुमच्या प्रेमात पडेल. पण सर तुम्ही कमालचे सभ्य आहात. त्यांनी तुमच्या सभ्यपणाचे कौतुक वाटते. तुम्हाला जर खरंच कोणाच्या प्रेमात पडायचे असेल तर तुम्ही माझी वाटच कशाला पाहिली असती? कविता, तू माझ्या आयुष्यात जेव्हा आलीस तेव्हा माझे आयुष्य अशा वळणावर होते की तिथून मला मागे वळून पाहणे शक्यच नव्हते. त्यामुळे तू माझ्यासोबत फक्त माझ्या यशापायाचा प्रवास केलास. तुला सतत माझ्यातला फक्त एक चांगला सांस्कृतिक आणि सभ्य माणूस दिसत राहिला. तू माझ्यातील चांगल्या माणसाच्या प्रेमात पडलीस म्हणून मी तुला जेव्हा म्हणालो की माझे तुझ्यावर प्रेम आहे तुला त्याचे काहीच वाटले नाही. पण हेच वाक्य माझ्या तोंडून ऐकण्याच्या आशेत कित्येक जण वाट पाहत बसल्या होत्या, पण मी नाही म्हणालो त्यांना कधीच. त्या आजही मला शिव्या देत असतील. माझ्यातील चंचल पुरुष जो तुला माहीत नाही तो कधीच कोणा एकीच्या प्रेमात पडला नाही. सतत फुलपाखरासारखे या फुलावरून त्या फुलावर उडत राहिला. एखाद्या फुलपाखराप्रमाणे माझे प्रेमाचे आयुष्यही प्रत्येक वेळेला अल्पच ठरले, पण तरीही ते फुलपाखरू
आपली छाप त्या फुलांवर सोडतच असते. त्यांनाही आज जर म्हणालो माझे तुमच्यावर प्रेम आहे, तर त्यांना आजही जशी प्रतिक्रिया तू दिलीस त्यांची प्रतिक्रिया होऊन काही वेगळी असणार नाही. आजही त्या माझ्यावर तितकेच प्रेम करतात, कारण मी वेगळा होतो इतर पुरुषांपेक्षा. मला माझ्या आयुष्यात कोणा स्त्रीमागे लावण्याची गरज कधीच भासली नव्हती, आजही भासत नाही, कारण त्या सतत माझ्या आजूबाजूला असतात, पण मी त्यांच्यासोबत नसतो. मी त्यांच्या असतो, पण त्या माझ्या नसतात, कारण त्या माझ्या मनात नसतात. माझं प्रेमात पडणं हे फक्त प्रेमात पडणं असतं. आज जशी लोक समोरच्याकडे काय आहे, त्याच्यासोबतचे आपले नाते काय आहे, कसे असेल, अथवा आपल्या प्रेमाच्या आपल्या जीवनावर काय परिणाम होईल, हे सारा अभ्यासातून प्रेमात पडतात. कित्येक आपल्यावर वर्षानुवर्ष प्रेम करत असतात, पण याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, याचा परिणाम काय होईल, असे अनेक विचार करून आपले प्रेम व्यक्त करणे टाळतात आणि मग आयुष्यभर मनात नसणाऱ्या व्यक्तीसोबत जीवन पुढे रेटत राहतात. मला ते कसे कारण नको होते, हे माझ्या मनाशी पक्क होते. आयुष्यातील एक क्षणही कोणा स्त्रीला द्यायचा झाला तर तीच तुझ्यावर प्रेम असायला हवं, त्याला अपवाद फक्त तू होतीस. कारण मी प्रेमात पडायचं सोडल्यावर, मन अथवा माझं प्रेमात पडणं थांबल्यावर तू माझ्या आयुष्यात आली होतीस, पण तरीही तू माझ्या प्रेमात पडलीच होतीस. म्हणून मला सोडून जाण्याचा विचार तुझ्या मनातही कधी आला नाही. आता मी विचार करतोय की मी तुझ्याशिवाय आता कसा जगू शकेन. मला आता सवय झाली तुझ्या असण्याची आजूबाजूला. तशी कोणी कोणाला आयुष्यभर सोबत करत नाही, हे सत्य मला माहीत आहे. पण जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत आपली सोबत असावी असे वाटणे मला नाही वाटत चुकीचे आहे. कविता: सर, तुम्ही प्रेमाचा इतका विचार करत असाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मग कधीच प्रेमात पडून तुम्ही संसारात रमला का नाहीत? कविता: आज मी तुझ्यासमोर माझ्या प्रेमाचा प्रवास उघडपणे करत आहोत. ते कान देऊन ऐक, म्हणजे तुलाही कळेल. प्रेम हा जगातील सर्वात विचित्र गोष्ट आहे. कविता: सांगा ना सर, मला मनापासून ऐकायला आवडेल. विजय: कविता, तुला काय वाटतं ते? मी प्रेमात वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा पडलो असेल? कविता: असेल 16व्या वर्षी, कारण म्हणतात ना 16वं वरीस धोक्याचं. विजय: असं काही नसतं, माणूस पहिल्यांदा प्रेमात वयाच्या 9व्या वर्षी पडू शकतो. कविता: सर, तुम्ही वयाच्या 9व्या वर्षी पहिल्यांदा प्रेमात पडलात? विजय: हो, मी वयाच्या 9व्या वर्षी माझ्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या बाहुलीच्या प्रेमात पडलो होतो. तिचा तो बाहुलीचा चेहरा मला आजही आठवतो. टोकाचा द्वेष हेच टोकाच्या प्रेमात रूपांतरित होत असतं, हे खरं आहे. तिच्याबद्दल माझ्या मनात टोकाचा द्वेष होता आणि आता टोकाचं प्रेम आहे. कविता: ते कसं? सांगा ना सर, लवकर. विजय: अगं, इतकी उतावली कशाला होतेस? आता कुठे मी माझ्या हृदयावरील प्रेमाच्या जखमेवर कल्पी काढायला सुरुवात केली. त्यातील कित्येकांच्या नजरेत मला तुमच्याबद्दल ओलावा दिसतो. तो का दिसतो हे मनालाही सांगता येणार नाही, पण त्यातील कोणतीही हसत हसत तुमच्या प्रेमात पडेल. पण सर, तुम्ही कमालीचे सभ्य आहात, त्यानंतरही तुमच्या सभ्यपणाचे कौतुक वाटते. तुम्हाला जर खरंच कोणाच्या प्रेमात पडायचे असतं तर तुम्ही माझी वाटच कशाला पाहिली असती? तू माझ्या आयुष्यात जेव्हा आलीस तेव्हा माझे आयुष्य अशा वाढणार होती की तिथून मला मागे वळून पाहणे शक्यच नव्हते. त्यामुळे तू माझ्यासोबत फक्त माझ्या यशापयाचा प्रवास केलास. तुला सतत माझ्यात फक्त एक चांगला, सांस्कृतिक आणि सभ्य माणूस दिसत राहिला. तू माझ्यातील चांगल्या माणसाच्या प्रेमात पडलीस. म्हणून मी तुला जेव्हा म्हणालो की माझे तुझ्यावर प्रेम आहे, त्याचे काहीच वाटले नाही. पण हेच वाक्य माझ्या तोंडून ऐकण्याच्या आशेत कित्येक जणी वाट पाहतात, पण मी नाही म्हणालो त्यांना कधीच. त्या आजही मला शिव्या देत असतील. माझ्यातील चंचल पुरुष जो तुला माहीत नाही, तो कधीच कोणा एकीच्या प्रेमात पडला नाही. सतत फुलपाखरासारखा या फुलावरून त्या फुलावर उडत राहिला. एखाद्या फुलपाखराप्रमाणे माझे प्रेमाचे आयुष्य हे प्रत्येक वेळेला अल्पच ठरले, पण तरीही ते फुलपाखरू आपली छाप त्या फुलांवर सोडतच असे. त्यांना आजही जर मी म्हणालो माझे तुमच्यावर प्रेम आहे, तर त्याही आज तू जशी प्रतिक्रिया दिलीस त्यांचीही प्रतिक्रिया त्यातून वेगळी नसणार नाही. आजही त्या माझ्यावर तितकेच प्रेम करतात, कारण मी वेगळा होतो इतर पुरुषांपेक्षा. मला माझ्या आयुष्यात कोणा स्त्रीमागे लागण्याची गरज कधीच भासली नव्हती, आजही भासत नाही, कारण त्या सतत माझ्या आजूबाजूला असतात, पण मी त्यांच्यासोबत नसतो. मी त्यांच्या असतो, पण त्या माझ्या नसतात, कारण त्या माझ्या मनात नसतात. माझं प्रेम पडणं
फक्त प्रेमात पडणं असतं. आज जशी लोक समोरच्याकडे काय आहे, समोरच्याच्या सोबतचे आपले नाते काय आहे, कसे असेल अथवा आपल्या प्रेमाच्या आपल्या जीवनावर काय परिणाम होईल हे सारा अभ्यासातून प्रेमात पडतात. कित्येक आपल्यावर वर्षानुवर्ष प्रेम करत असतात, पण याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, त्याचा परिणाम काय होईल असे अनेक विचार करून आपले प्रेम व्यक्त करतात आणि ते टाळतात आणि मग आयुष्यभर मनात नसणाऱ्या व्यक्तीसोबत जीवन पुढे रेटत राहतात. मला ते तसे करणे नको होते. हे माझ्या नशिबाचं आणि मनाचं पक्क होते. आयुष्यातील एक क्षण कोणाही स्त्रीला द्यायला झाला तर तिच्या तुझ्यावर प्रेम असायला हवं. त्याला अपवाद फक्त तू होतीस, कारण मी प्रेमात पडायचं सोडल्यावर म्हणा अथवा माझ्या प्रेमात पडणं थांबल्यावर तू माझ्या आयुष्यात आली होतीस, पण तरीही तू माझ्या प्रेमात पडलीच होतीस. म्हणून मला सोडून जाण्याचा विचार तुझ्या मनातही कधी आला नाही. आता मी विचार करतोय, मी तुझ्याशिवाय आता कसा जगू शकेन. मला आता सवय झाली तुझ्या असण्याची आजूबाजूला. तशी कोणी कोणाला आयुष्यभर सोबत करत नाही, हे सत्य आहे, मला माहीत आहे. पण जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत आपली सोबती असावी असे मला वाटते. ते चुकीचे आहे की नाही हे मला माहिती नाही सर, पण तुम्ही प्रेमाचा इतका विचार करत असाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मग कधीच प्रेमातून पडून तुम्ही संसारात का रमला नाहीत? कविता, आज मी तुझ्या समोर माझ्या प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे. तो कान देऊन ऐक, म्हणजे तुलाही कळेल. प्रेम ही जगातील सर्वात विचित्र गोष्ट आहे. कविता, सर सांगा ना, मलाही मनापासून ऐकायला आवडेल. कविता, तुला काय वाटते, मी प्रेमाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा पडलो असेल? कविता, असेच 16व्या वर्षी, कारण की म्हणतात ना, 16वं वरील धोक्याचं विजय. असं काही नसतं. माणूस पहिल्यांदा प्रेमात वयाच्या 9व्या वर्षी पडू शकतो. कविता, सर तुम्ही वयाच्या 9व्या वर्षी पहिल्यांदा प्रेमात पडलात की काय? हो, वयाच्या 9व्या वर्षी माझ्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या बावलीच्या प्रेमात पडलो होतो. तिचा तो बावलीचा चेहरा मला आजही आठवतो. टोकाचा द्वेष हेच टोकाच्या प्रेमात रूपांतरित होत असतं, हे खरं आहे. तिच्याबद्दल माझ्या मनात टोकाचा द्वेष होता आणि आता टोकाचं प्रेम आहे. कविता, ते कसं? सांगा ना सर लवकर, मला आतुरता लागली आहे. अगं, इतकी का उतावली कशाला? आता कोठे मी माझ्या हृदयावरील प्रेमाच्या जखमेवर खलपी काढायला सुरुवात केली. त्यातील कित्येकांच्या नजरेत मला तुमच्याबद्दल ओलावा दिसतो. तो का दिसतो हे मनालाही सांगता येणार नाही, पण त्यातील कोणालाही हसत हसत तुमच्या प्रेमात पडेल. पण सर, तुम्ही कमालीच्या सभ्य आहात. त्यांनाही तुमच्या सभ्यपणाचे कौतुक वाटेल. तुम्हाला जर खरंच कोणाच्या प्रेमात पडायचे असतं तर तुम्ही माझी वाटच कशाला पाहिली असती? कविता, तू माझ्या आयुष्यात जेव्हा आलीस तेव्हा माझे आयुष्य अशा वळणावर होते की तिथून मला मागे वळून पाहणे शक्यच नव्हते. त्यामुळे तू माझ्यासोबत फक्त माझ्या यशापयाचा प्रवास केलास. तुला सतत माझ्याबद्दल फक्त एक चांगला, सांस्कृतिक आणि सभ्य माणूसच दिसत राहिला. तू माझ्यातील चांगल्या माणसाच्या प्रेमात पडलीस. म्हणूनच मी तुला जेव्हा म्हणालो की माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुला त्याचे काहीच वाटले नाही. पण हेच वाक्य माझ्या तोंडून ऐकण्याच्या आशेत कित्येक जणी वाट पाहत बसल्या होत्या, पण मी नाही म्हणालो त्यांना कधीच. त्या आजही मला शिव्या देत असतील. माझ्यातील चंचल पुरुष जो तुला माहीत नाही, तो कधीच कोणा एकीच्या प्रेमात पडला नाही. सतत फुलपाखरासारखा या फुलावरून त्या फुलावर उडत राहिला. एखाद्या फुलपाखराप्रमाणे माझ्या प्रेमाचे आयुष्यही प्रत्येकाला वेगवेगळा अल्पच ठरेल, पण तरीही ते फुलपाखरू आपली छाप त्या फुलावर सोडतच असते. त्यांनाही आज जर मी म्हणालो माझे तुमच्यावर प्रेम आहे, तर त्याही आज तू जशी प्रतिक्रिया दिलीस त्यांचीही प्रतिक्रिया त्याहून काही वेगळी असणार नाही. आजही त्या माझ्यावर तितकेच प्रेम करतात, कारण मी वेगळा होतो इतर पुरुषांपेक्षा. मला माझ्या आयुष्यात कोणा स्त्रीच्या मागे लागण्याची गरज कधीच भासली नव्हती. आजही भासत नाही, कारण त्या सतत माझ्या आजूबाजूला असतात, पण मी त्यांच्यासोबत नसतो. मी त्यांच्या असतो, पण त्या माझ्या नसतात, कारण त्या माझ्या मनात नसतात. माझं प्रेमात पडणे हे फक्त प्रेमात पडणे असतं. आज जशी लोक समोरच्याकडे काय आहे, त्याच्यासोबतचे आपले नाते काय आहे, कसे असेल अथवा आपल्या प्रेमाच्या आपल्या जीवनावर काय परिणाम होईल हे सारा अभ्यासून प्रेमात पडतात. कित्येक आपल्यावर वर्षानुवर्ष प्रेम करत असतात, पण याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, याचा परिणाम काय होईल असे अनेक विचार करून आपले प्रेम व्यक्त करणे टाळतात आणि मग आयुष्यभर मनात नसणाऱ्या व्यक्तीसोबत जीवन पुढे
रेटत राहतात. मला ते तसे करणे नको होते, हे माझ्या मनाशी पक्क होते. आयुष्यातील एक क्षणही कोणा स्त्रीला द्यायचा झाला तर तिचं तुझ्यावर प्रेम असायला हवं. त्याला अपवाद फक्त तू होतीस, कारण मी प्रेमात पडायचं सोडल्यावर अथवा माझ्या प्रेमात पडणं थांबल्यावर तू माझ्या आयुष्यात आली होतीस. पण तरी तू माझ्या प्रेमात पडलीच होतीस ना, म्हणून मला सोडून जाण्याचा विचार तुझ्या मनातही कधी आला नाही. आता मी विचार करतोय की मी तुझ्याशिवाय आता कसा जगू शकेन. मला आता सवय झाली आहे तुझ्या असण्याची आजूबाजूला. तशी कोणी कोणाला आयुष्यभर सोबत करत नाही, हे सत्य आहे, मला माहीत आहे. पण जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत आपली सोबती असावी असे वाटणे मला नाही वाटत चुकीचे आहे. सर, तुम्ही प्रेमाचा इतका विचार करत असाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मग कधीच प्रेमात पडून तुम्ही संसारात का रमला नाहीत? कविता, आज मी तुझ्यासमोर प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे. तो कान देऊन ऐक, म्हणजे तुलाही कळेल. प्रेम ही जगातील सर्वात विचित्र गोष्ट आहे. कविता, सर सांगा ना, मनापासून ऐकायला आवडेल. कविता, तुला काय वाटते, मी प्रेमात वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा पडलो असेल सर 16व्या वर्षी. कारण म्हणतात ना, 16वं वरीस धोक्याचं. विजय, असं काही नसतं. माणूस पहिल्यांदा प्रेमात वयाच्या 9व्या वर्षी पडू शकतो. सर, तुम्ही वयाच्या 9व्या वर्षी पहिल्यांदा प्रेमात पडलात का? हो, मी वयाच्या 9व्या वर्षीच प्रेमात पडलो. माझ्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या बावलीच्या प्रेमात पडलो होतो. तिचा तो बावलीचा चेहरा मला आजही आठवतो. टोकाचा द्वेष हेच टोकाच्या प्रेमात रूपांतरित होत असत, हे खरी आहे. तिच्याबद्दल माझ्या मनात टोकाचा द्वेष होता आणि आता टोकाचे प्रेम आहे. कविता, ते कसं, सांगा ना सर लवकर. अगं, इतकी का उतावली कशाला होतेस? आता कुठे मी माझ्या हृदयावरील प्रेमाचे जखमेवरील खलपी काढायला सुरुवात केली आहे. अशा अनेक जखमे आता तुला दिसणार आहेत. कविता, मला आवडेल ना त्या जखमांची वेदना अनुभवायला तुमच्यासोबत. कविता, त्या मुलीचे नाव होते विजय. त्या मुलीचे नाव विजया होते. आमच्या नावातील पहिले अक्षर सारखेच होते. हे एकच कारण होते मी तिच्या प्रेमात पडायला, असे नाही. तो फक्त योगायोग होता. मी कित्येकदा तिच्यासाठी हातावर व्ही कोरत असे, पण तो माझा नसे, तिच्या असे. पण हे तिला कधी कळत नसे. तो व्ही आजही माझ्या हातावर आहे. तो सतत माझ्यासोबत राहणार. ती अतिशय सुंदर आहे, इतकी सुंदर की तिची तुलना परीशी होऊ शकते. पण तरीही मला तिच्याबद्दल कधीही शारीरिक आकर्षण वाटले नाही. प्रेमाच्या नावावर तिचे लग्न होईपर्यंत आमच्यातील फक्त मैत्रीच फुलत राहिली. मी तिच्या प्रेमात होतो, पण तिच्याशी लग्न करून तिला आपली आयुष्यभराची सोबतीण करावी अशी कधीच वाटले नाही. ते जर वाटलं असतं तर आज माझ्या आयुष्याचं चित्र वेगळं असतं. पण ते कधी तसं नव्हतं. माझ्या आयुष्यात एकाच वेळी अनेक स्त्रिया आल्या होत्या, त्यामुळे मला स्त्रियांबद्दल टोकाचं आकर्षण कधी वाटलं नाही. माझ्या सतत सोबत असणाऱ्या 2-4 मुली सोडल्या तरी इतर कोणाची मी फार दखल कधीच घेतली नाही. माझ्यात एक रसिक माणूस ठासून भरला होता. पण तू जेव्हा माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा तो अरसिक झालेला होता. त्यामुळे तुला माझा प्रेमळ स्वभाव कधीच कळला नाही. ते जाऊ दे. हा विजया आणि माझ्या अपूर्ण प्रेम कथा अगोदर पूर्ण करतो. कविता, ती खरंच दिसायला इतकी सुंदर होती की कोणीही पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडावं. विजय, आमच्या वर्गातील माझा जिवलग मित्र सोडला तर वर्गातील सर्व मुलं तिच्या मागे वेडी होती. पण तिच्याशी बोलण्याची हिंमत करणे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात टाकण्यासारखे होते. मला ते कसं जमायचं आजही सर्वांना आश्चर्य वाटते. मला कसलं जमायचं? मला वाटतं की तिच्याही मनात माझ्याबद्दल ओलावा होता. कधी स्पष्ट बोलली नाही इतकंच. कधी धाडस असली तरी ती शेवटी मुलगीच. आपलं प्रेम पहिल्यांदा व्यक्त करणे तिलाही जडत जात असाय आणि मला वाटतं की तिलाही मग गमवायचे नव्हते. मी कमालीचा भोळा आणि ती कमालीची धाडसी होती. कविता, पण सर, तुम्ही 9व्या वर्षी विजयाच्या प्रेमात कसे पडलात ते सांगितले नाही तो. विजय, सांगतो ना. मी 3रीत एक नवीन सरकारी शाळेत प्रवेश घेतला होता. मी पूर्वी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेच्या मुख्याध्यापिका माझ्या बाबांच्या ओळखीच्या होत्या. त्यामुळे त्या शाळेत माझी वट हाती. या नवीन शाळेत मी ही बावली सारखाच जात असे. तेव्हा विजया आमच्या वर्गाची
वर्गप्रमुख होती, कारण ती सुंदर, हुशार आणि धाडसी होती. एक दिवशी ती तिची पाण्याची बाटली घरी विसरली होती. तिने दुपारचा डब्बा काढल्यावर तिने माझी बाटली माझ्याकडून हिसकावून घेतली आणि पाणी पिऊन रिकामी केली. मी तेव्हा अतिशय नाजूक होतो, एखाद्या राजकुमारासारखा. मी तिला काहीच म्हणालो नाही. शाळेची पिशवी उचलली आणि रंगात तडक घरी गेलो. मला रडत घरी आल्याच पाहून आई मला पुन्हा शाळेत घेऊन गेली आणि बाईंकडे विजयाची तक्रार केली. बाईंनी तिला विचारले असता ती म्हणाली, काहीच खोटं बोलली नाही. मला वाटलं तिचा तो खरेपणा मला आवडला आणि मी तो आयुष्यभर जपला, पुढेही जपणार. बाईंनी तिला हातावर पट्टीने 4 फटाके मारले आणि ती शाळा सुटेपर्यंत अखंड रडत होती. रडून तिचा टमाटो सारखा चेहरा लाल झाला होता. आज तिचा तो चेहरा आठवून मला हसायला येतो, पण तिला रडताना पाहून मला इतकं वाईट वाटलं की यापुढे आपल्यामुळे कोणा स्त्रीला डोळ्यात पाणी, अश्रू येता कामा नये, हे मनाशी पक्क झालं. शाळा सुटल्यावर कळलं की तिची आई आणि माझी यांच्यात बऱ्याचपैकी मैत्री होती. त्यानंतर मी नवीन शाळेत प्रवेश घेतला. त्याच शाळेत तिनेही प्रवेश घेतला होता. आम्ही दोघेही हुशार असल्यामुळे आमच्या स्पर्धा नाही म्हणता येणार, पण आमचे लक्ष असायचे एकमेकांच्या प्रगतीकडे. पुढे शाळा संपली, तिचे कॉलेज संपले, आम्ही कामाला लागलो. तरी भेटत राहिलो, बोलत राहिलो, प्रेम करत राहिलो, पण प्रेमात पडलो नाही. मला तिच्या शरीराचे आकर्षण कधीच वाटलं नाही, कारण मी फक्त तिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं. त्यानंतर त्या दरम्यान ज्या माझ्या आयुष्यात आल्या होत्या त्यांच्या बाबतीत माझं प्रेम टोकाचं आणि वेडेपणाच होता. कविता, सर तुम्ही कोणावर टोकाचं प्रेम करू शकता खरं नाही वाटत हो. मी काही आकाशातून पडलो नाही. इतर पुरुषात दडलेला असतो तसा एक चंचल पुरुष माझ्यातही दडलेला होता. तुला खरं नाही वाटणार, पण फक्त मुलाशी बोलता यावं म्हणून मी आमच्या घरातील पाण्याने भरलेले हांडे रिकामे करून विहिरीवर पाणी भरायला जायचो आणि तास 2 तासांनी परत यायचो. तोपर्यंत मुलींनीही विहिरीवर पाणी काढून हांडे भरून द्यायचे उद्योग करायचो. पण तिच्या एक हांडा भरल्यावर ती कुणी का असेना ती गोड हसायची. ते हसणं इतकं निरागस असायचे की आजच्या काही मुलींना हसताना पाहून त्यांचे कवी येत. कविता, खूप मजा यायची ना सर तुम्हाला? पुढे सांगा. हो, नवनवीत असताना भक्ती नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो. तिला फक्त पाहण्यासाठीही कित्येकांना तप करावे लागायचे. तिच्यासाठी तप करणाऱ्या मजूंपैकी मीही एक होतो. पुढे कधीतरी तिला भेटायसाठी तो करू लागला होता. ही गोष्ट निराळी. तिच्यासाठी मी तुला खरं नाही वाटणार की पावसाळ्यात दर रविवारी मी घरातील चादरी पावसाळ्यात ओढ्यावर चक्क धुवायला घेऊन जायचो. जोरजोरात हसत, खरंच तुम्ही चादरी धुतल्या आहेत प्रेमासाठी? सर, तिला कधी बोलला नाहीत का की तुमचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून? मला आता वाटतंय की मी चूकच केली, पण प्रेमात पडल्यानंतरही माझी सामाजिक जाणीव, माझा चांगुलपणा कधीच सोडला नाही. माझी वासना कधीच माझ्या मेंदूवर हवी होत नव्हती. ती खूप हुशार होती. ती समाजात खूप मानायची. जागा मिळेल अशी मला खात्री होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. ती रमली. सर्वसामान्य स्त्रियांसारखी संसारात ती सुंदर लिहायची, बालपणाची आणि शाळेतही खूप हुशार होती. म्हणून ती माझी पहिली कविता आणि तिच्यावर पाहिलेला आनंद, त्यावर रमणारा हास्यपण म्हणून मी साहित्यिक झालो. ते मलाच कळाले नाही की तिला त्या जागी उभी राहताना मला पाहणं अपेक्षित होतं. त्या जागी मी उभा होतो. आता कदाचित मी तिला मिठी भेटेत असे वाटेल, मला कधीच वाटलं नव्हतं. पण आम्ही वटवृक्षाखाली त्या भेटीगाठी आम्ही करत असतो. तिचा हसरा उत्साही चेहरा मला नुसता आठवला तरी खूप आनंद होतो. माझ्यासमोर वही धरून जर कधी तिने माझी सही मागितली तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असेल. कविता, सर तुम्ही जगावेगळे आहात आणि तुमचे प्रेमही पडणे जगावेगळे आहे. जगावेगळे असे काही नाही, पण माझ्या प्रेमाची व्याख्याच जरा वेगळी आहे. मला ते नाटकी प्रेम नाही आवडत. प्रेमात पडायचं, चुम्मा चाटी करायची आणि मग लग्न करताना पत्रिका जोडून पाहायची. मूर्खाचा बाजार आहे सारा. प्रेमात पडणं कसं स्वैर असायला हवं, वादळासारखं, जे कोणतेच बंधन जुंपत नसेल, ना वयाचे, ना धर्माचे, ना समाजाचे, ना सांस्कृतिक. कारण या जगात फक्त प्रेमच अमर आहे, बाकी सारे नश्वर आहे. सर तुम्ही किती भारी बोललात. प्रेमावर तुम्ही नक्कीच प्रवचन देऊ शकता. सर मला एक सांगा, हे लग्नानंतर नवरे मुलींचे नावे बदलतात
त्या बाबतीत तुमचे काय मत आहे? मी शाळेत असल्यापासून लग्नानंतर मुलींची नावे बदलण्याच्या विरोधात आहे, कारण त्यामुळे मला आवडलेली नावे त्या नावांची ओळख बदलणार असते. लग्नानंतर एखादी बायको नवऱ्याला म्हणाली, तू तुझे नाव बदल, तर बायकोचंच बदलेल. आज शिकलेल्या मुली कसे काय अगदी सहज आपले नाव बदलून घेऊन जातात जाणे. प्रश्न पुरुषांचा नाही, स्त्रियांचाच मूर्खपणा आहे. सर, तुमचा विचार फारच भयानक आहे. तुम्ही जगापेक्षा वेगळा विचार करतात, वेगळा विचार मांडतात आणि वेगळा विचार जगता. बरं, भक्तीनंतर तुमच्या आयुष्यात कोण आली? भक्तीनंतर नाही, त्याच वेळी माझ्या आयुष्यात एक मुलगी होती. लोक तिला माझी किंवा मला तिची सावली म्हणायचे. भक्तीलाही आमच्या नात्याबद्दल शंका होती. तेही एक कारण असावं, ती सरळ माझ्या आयुष्यात आली नाही. एकदा भक्तीने तिला म्हणजे रश्मीला सरळ माझ्याबद्दल विचारल्यावर ती तिला म्हणाली होती, त्याच्या भानगडीतून पडू नकोस, त्याला तुझे सारे लफडे माहीत आहेत. रश्मी खरंच माझी सावली होती, कारण या जगात मी लिहिलेलं गलिच्छ फक्त तिलाच वाचता येते. आजही कविता सर मलाही वाचता येते. तिला मी न लिहिलेली वाचता यायची. इतकी आमची मैत्री घट्ट होती. लोकांना ते प्रेम वाटायचे. तिचे प्रेमात पडणं स्वैर होतं, आजही स्वैर आहे. कविता, मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून तशी कोणी तुमच्या आयुष्यात आलेली पाहिली नाही. विजय सर, तू असामान्य माणसाच्या आयुष्याच्या बाग असेल. त्या सामान्य तरुणांच्या आयुष्याच्या बाग होत्या. त्या तरुणांच्या जगण्याची काय मरण्याची जग देखील दखल घेणार नव्हतं. आताचं मी तसा नाही. आज जग माझ्या एका वाक्याचीही दखल घेते. कविता, पण सर, त्या सर्वजणी तुमच्यातील सामान्य माणसांवरच प्रेम करत होत्या ना? त्यांची कुठे तुमच्याकडून असामान्य होण्याची अपेक्षा होती? मी सामान्य माणसाच्या सुखासमाधानाचं जीवन जगावं ही त्याचीच त्या परमेश्वराची इच्छा नव्हती. म्हणून माझे सुखासमाधानातले चांगले आयुष्य त्यांनी अचानक समस्यांच्या दरीत नेऊन टाकले. त्या दरीत जगण्यासाठी धडपडताना मला जे अनुभव फारच भयानक होते. इतके भयानक होते की मला त्यांनी माझ्या सर्व नात्यांच्या, अगदी जवळच्या नात्यांचीही नव्याने विचार करायला भाग पाडले. तेव्हा प्रेमाच्या नात्याबद्दल माझ्या मनात एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. तुला किंवा कोणत्याही सामान्य माणसाला जर दिसत असलं तसं जग नसतं. हे फार विचित्र भावनांचा चक्रव्यूह आहे. सामान्य माणसांच्या जग चक्रव्यूहातून नेहमी बळी जात असतो. नात्यांच्या गुंतागुंती आणि नात्यांचे ओझे काय असते हे तुला नाही कळणार. मी माणसांचे बदलणारे सारे रंग पाहिले आहेत, म्हणूनच मला भविष्याची चाहूल लागते. मी फार दूरचा विचार करतो. मी सहज बोलून गेलेल्या घटना प्रत्यक्षात घडतात. माझा जन्म फक्त जगण्यासाठी झाला नाही, म्हणून मला ईश्वराने कित्येकदा मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले आहे. लोक उगाच माझ्या प्रेमात पडत नाही, म्हणून मी जेव्हा जेव्हा स्वतःला त्या शक्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न करतो, माझ्या वाट्याला अपयशच येते. मी इतरांसाठी केलेल्या कामात मला कधीच अपयश येत नाही, पण माझ्या स्वार्थासाठी मी काहीही करायला गेलो त्यात माझे अपयश ठरलेले असते. आजही तू बघतेस, मी आतापर्यंत मिळवलेल्या यशाचा कोणाला फायदा झाला? ईश्वर मला नेहमी सूचना करत असतो, तुझा जन्म असामान्य जीवन जगण्यासाठी झालेला आहे, त्यामुळे सामान्य असं तुझे आयुष्य काहीच घडणार नाही. मला वाटत नाही मला काहीतरी असाधारण काम करायचे आहे ज्यात मला तिची मदत लागेल, पण ती कोण त्याचे संकेत मला आता मिळू लागले आहेत. कविता, हे काय सर, तुम्ही आता आध्यात्मिक गुरुसारखे बोलायला लागलात. असं कधी काही असतं का? तुमच्या बाबतीत जे काही झालं तो फक्त एक योगायोग असू शकेल. विजय, हो, योगायोगच असेल ना, पण योगायोग एकदाच घडतो, वारंवार घडत नाही. योगायोगच सोडा, मला सांगा त्यानंतर तुमच्या आयुष्यात कोण आलं होतं? विजय, त्यानंतर माझ्या आयुष्यात मोहिनी आली होती. तिने खरंच मला मोहिनी घातली होती. दिसायला अतिशय सुंदर, माझ्या एका मित्राची बहीण होती. कधी बोलली नाही, पण मला माहीत होतं तिचं माझं जीवापाड प्रेम आहे. तिला वाटायचं मीही तिच्यावर माझं प्रेम व्यक्त करीन, पण मी नाही केलं, कारण ती अशिक्षित होती. तिचं अशिक्षित असणं हे एकमेव कारण होतं. मी तिच्या प्रेमाचा स्वीकार न करण्याला माझी आई अशिक्षित असण्याची किंमत मी मोजली होती. स्वतःचे विचार नसणाऱ्या कोणाच्या तरी विचारांचे ओझे वाहणाऱ्या कोणाचे तरी आयुष्यभर फक्त होऊन राहण्याची इच्छा बाळगणाऱ्या वाळवंटात स्वतःची अशी कोणाची तरी स्वप्ने नसणाऱ्या, फक्त भांडी घासणे, जेवण करण्यात आणि जमलं तर शिवणकाम, विणकाम करणाऱ्या स्त्रिया माझ्या डोक्यात
तून जातात. मोहिनी माझ्यासाठी माझ्या आईला आवडली होती, कारण शेवटी ती तिचीच प्रतिबिंब होती. मला माझ्या आई बहिणीसारखी बायका नको होती. तरी जर मी तिला म्हणाली असती की माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तरी मी तिच्याशी लग्न केले असते. पण तिने हिंमत केली नाही, कारण तिला मला गमवायचं नव्हतं. माझ्या नजरेतील तिची जागा तिला गमवायची नव्हती. आजही ती माझी चांगली मैत्रीण आहे. पूर्वीसारखीच माझ्याशी प्रेमाने बोलते, वागते, एक चांगला पुरुष म्हणून माझा आदर करते. पण तीच भविष्य तेच होते जे मी पाहिलं होते. ती संसारात रमली होती, पण तरीही दुसऱ्यांची भांडी धुणं काही सुटलेलं नव्हतं. फक्त हिंमत करून तिने माझ्यावरील तिचे प्रेम व्यक्त केले असते तर तिचे भविष्य बदलले असते. पण ते नियतीतील मान्य नसावे. कल्पित आहे सारं. पुढे विजय सर. त्यानंतर माझ्या आयुष्यात पूजा नावाची एक मुलगी आली. सर्व बाबतीत मोकळी होती. तिला जगायची फिरफिरची नव्हती. माझ्या हातात हात घालून बिंदास फिरायची, बोलायची. तिच्या हातावर मेहंदी पण मलाच काढायला सांगायची. तिचे अतिमोकळेपणाने वागणे लोकांना खटकायचे, पण मला ते आवडायचे, कारण ती इतर मुलींसारखी सभ्यपणाचा आव आणत नव्हती. आजच्या काही मुली उगाच आपण किती सभ्य आहोत हे दाखवण्यासाठी उगाच लाजत मुरगळत असतात. ती तशी नव्हती. चेहरा निर्मल होता, मनात आणि डोळ्यात एक असं तिचं नाव होतं की म्हणून मला ती मनापासून आवडली होती. मी तिच्या प्रेमात पडलो होतो. तिच्याजवळ आपलं प्रेम व्यक्त करायचं मी मनाशी पक्क केलं होतं. आणि एका कामासाठी महिनाभर बाहेर गेलो, परत आलो तर तिच्या लग्नाची पत्रिका हातात होती. त्यानंतर एक दिवस ती मला तिच्या नवऱ्यासोबत भेटली. पूर्वीसारखीच, पण अतिशय सामान्य पुरुषासोबत तिने लग्न केलं होते. त्यानंतर एकदा पुन्हा भेटली तेव्हा तिचा उत्साह ओसरला होता. किंचित थकली होती. आम्ही एकत्र आलो असतो तर तिच्या स्वप्नांना पंख लाभले असते, पण ते नियतीला मान्य नव्हते, किंवा तिने आपल्या आईवडिलांच्या निर्णयासमोर मान टुकवली म्हणून तिच्या बळी गेला. विजया, भक्ती, रश्मी, मोहिनी आणि पूजा यांनी माझे तेव्हाचे आयुष्य व्यापले होते. त्यांच्या व्यतिरिक्त अजून एक तरुणी या त्या कारणाने त्या काळात माझ्या संपर्कात आल्या होत्या, पण त्यातील एकही मला फार काळ आपल्या प्रेमात पाळून ठेवू शकली नाही. माझ्या आयुष्यातला व्यापलेला पाचजिंकेपणा वेगळा नव्हता. कविता. पुढे विजय. त्यानंतर माझ्यातील लेखक कवी मोठा होत गेला. माझ्यातील समाजसेवक जागृत झाला. सामाजिक समस्या मला बेसाडू लागल्या. प्रेमाची जागा हळूहळू करून घेतली आणि सौंदर्य कवडी मोल असतं हे माझ्या लक्षात आले. माझ्या प्रेमातील रस आटत गेला आणि हळूहळू स्त्रिया माझ्यासाठी फक्त अभ्यासाचा विषय झाला. स्त्री पुरुष भेद माझ्या मनातील धूसर होत गेला. लैंगिक भावनांच्या पलीकडे मी विचार करू लागलो. म्हणून मी तुझ्या प्रेमात पडलो नव्हतो. मी पूर्वीचा तो असतो तर कधीच आपल्यातील वयाच्या अंतराचा विचार न करता तुझ्या प्रेमात पडलो असतो. आज सकाळी मी तुला जो 3 शब्द म्हणालो ते माझ्या तोंडून ऐकण्यासाठी कित्येकांचे प्राण कानात आले होते, आणि तू हसण्यावारी नेलंस. कविता. स्वतःला सावरत म्हणाली, म्हणजे सर खरंच माझ्या प्रेमात पडला आहात तुम्ही? विजय. हो, मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो आहे. मला तुझी आता सवय झाली आहे. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तुला तुझी हक्काची जागा द्यायची आहे. कविता. सर, तुमच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांमध्ये मी सर्वात लहान, पण सौंदर्यात, गुणात त्यांच्या जवळपास जाणारही नाही. असे असताना तुम्ही माझ्या प्रेमात का पडलास? मी तरुण आहे म्हणून? तुमचे जर माझ्यावर प्रेम होतेच तर तुम्ही ते अगोदर व्यक्त का नाही केले? मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तू लग्न का केले नाहीस? कविता. मी अजून तरुण आहे, कधीही लग्न करू शकते. पण तुम्हाला जर आता लग्न करून तुमच्या या संपत्तीला वारस हवा असेल तर मी कशाला माझ्या वयाची कोणीही सुंदर श्रीमंती तरुणी तुमच्यासोबत लग्न करायला तयार होईल? मला माझ्या संपत्तीचा वारस नको आहे. फक्त माझ्यासोबत माझ्या हक्काचा माणूस असावा असं मला वाटत होतं, म्हणून मी तुला विचार. मला वाटत होती की तुझेही माझ्यावर प्रेम आहे. माझं प्रेम मला नाही मिळालं, पण तुझे प्रेम जर मी आहे तर ते तुला मिळायलाच हवे असा विचार मी केला. कविता. म्हणजे माझे तुमच्यावर प्रेम आहे आणि ते प्रेम मला मिळावं म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करून माझ्यावर उपकार करणार, पण तुमचे माझ्यावर मनापासून प्रेम आहे हे नाही बोलणार? विजय. बरं, मी कबूलतो की माझे तुझ्यावर प्रेम आहे, म्हणूनच मी इतकी वर्ष लग्ने नाही केली. पण
मला तुझ्यावर लादायचे नव्हते. तू माझ्याहून 13-14 वर्षांनी लहान. तू लग्न करून स्वतःहून गेली असतीस तर मी स्वतःला सावरलं असतं, पण तूही लग्नाचा विचार करत नव्हतीस. सर, मी काय यातना भोगते तुम्हाला काय सांगू. त्या जर मी भोगत नसते तर 18व्या वर्षी मी तुमच्या वरील माझे प्रेम व्यक्त करून झाले असते. मी तुमच्या कविता वाचून कधीच तुमच्या प्रेमात पडले होते. त्यासाठी मला तुम्ही यशस्वी होण्याची वाट पाहण्याची गरज नव्हती. मला खात्री आहे आजही मुली तुमच्या प्रेमात पडतात. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे सर. पण मी तुमच्या कामाची नाही. माझ्याशी लग्न करून तुम्हाला काही साध्य होणार नाही. कधी सांगितले नाही, पण आज सांगते. वैद्यकीय शास्त्राप्रमाणे मी आई होऊ शकत नाही, म्हणूनच मी तुमच्याशी काय कोणाशीच लग्नाचा विचार करू शकत नाही. विजय. कविता, आज मला तुझ्या खरंच खूप राग आला आहे. तुझ्या आयुष्यातील इतकं मोठं दुःख माझ्यापासून लपवून ठेवलंस. तुझी आई जर मला भेटली नसती आणि तुझे हे सत्य सांगितले नसते की तू माझ्या प्रेमात आहेस, पण तुझ्यात असणाऱ्या शारीरिक कमतरतेमुळे तू व्यक्त करत नाहीस, मी तर आयुष्यभर भ्रमातच राहिलो असतो की तुला माझ्यात रस नव्हता आणि तू आयुष्यभर झुरत राहिली असतीस. आता तू व्यक्त झाली आहेस म्हणून सांगतो, माझं तुझ्यावर प्रेम होतं, पण ते तसंच होतं जसं माझ्या इतर मुलींवर होतं. तुझ्या शरीराचे आकर्षण मला कधीच नव्हतं. तू इतर कोणाशीही लग्न केलं असतं तरी माझं तुझ्यावर प्रेम कमी झालं नसतं, पण तुझं माझ्यावर प्रेम होतं. ते प्रेम व्यक्त करण्याची तुझ्यात हिंमत होती, पण नियतीने तुझी हिंमत काढून घेतली. कारण तू माझी व्हावीस आणि आपण दोघांनी मिळून त्याला अपेक्षित असणारे महान कार्य आपण करावे म्हणून लग्न करून पोरं काढायला करोडो लोक पडले. मी त्या करोडो लोकांपेक्षा वेगळे आहोत का? या जगात काहीतरी वेगळं करण्यासाठी आपण जन्म झाला आहे. आता समजलं. कित्येक सुंदर मुली माझ्या प्रेमात पडल्या असतानाही मी त्यांच्यात का गुंतलो नाही, कारण मी त्यांच्यात गुंतण्यासाठी माझा जन्मच झाला नव्हता आणि तुझा जन्म माझ्यासाठी झाला होता. या जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट होण्यामागे एक निश्चित कारण असते. हे ज्याला कळते तो साऱ्या मोहातून मुक्त होतो. हे ते दुःख वटाळून बसली होतीस. तू माझ्या नजरेत दुःख होती, पण माझ्या नजरेतून ती शिल्लक गोष्ट होती. कारण या जगात आपले असे काहीच नसते. आपली होणारी आपत्तीही आपल्यातली नसतात. ती त्यांची भोगायला जन्माला आलेली असतात. प्रेम जगण्यासाठी एक सुंदर कारण असतं, पण ते जगणं नसतं. सर, मग आपण लग्न कशाला करायचं? विजय. कविता, तुझं बरोबर आहे. खरं म्हणजे आता आपण लग्न न करताही एकत्र राहू शकतो, पण ज्या समाजात राहून आपल्याला कार्य करायचे आहे त्या समाजात जर आपल्याला प्रतिष्ठेने काम करायचे असेल तर आपल्याला मनात नसतानाही स्वतःला लग्न नावाच्या बंधनातून गुंतावंच लागेल. आजपर्यंत माझी मदतनीस म्हणून तुला मिळालेला मान आणि माझी पत्नी म्हणून मिळालेला अधिकार फार वेगळा आहे. आपले लग्न होताच आपले जग बदलेल, कारण आपला जन्म जगाबद्दल जगण्यासाठी झाला आहे. कविता, तुमच्यासोबत राहणे माझे स्वप्न होते. तुमची होऊन राहणे हे माझे ध्येय होते आणि मी तुमची न होणे हे माझ्या नियतीला मान्य नव्हते. मी आयुष्यभर घडणाऱ्या घटनांचा अभ्यास केला, तेव्हा तुला जाणवलं की वर्तमानात घडणारी प्रत्येक घटना भविष्याशी संबंधित असते. आपण उगाच घडणाऱ्या घटनांशी स्वतःला अथवा इतरांना जबाबदार धरत असतो. हे जग स्वचलित आहे. ज्ञान एकदा प्राप्त झाले की माणूस मुक्त होतो बंधनातून. सर, मला वाटत होते माझे आयुष्य निरर्थक आहे, पण तुम्ही माझ्या आयुष्यात नवीन अर्थ दिला. मी काही केलं नाही. नियतीने अर्धवर्तुळ असणाऱ्या आपल्या दोघांना एकत्र आणले आणि आपलं अपूर्णत्व पूर्ण करून एक वर्तुळ तयार केलं जगाच्या कल्याणासाठी.